हाय गाइज, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आजचा आहे 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस। तसं म्हणायला गेलं तर मराठी लोकांचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं, पण कॅलेंडर बदलते म्हटल्यावर नवीन वर्ष म्हणायला काय हरकतच नाही। पण ह्या 2024 मध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या, काही वाईट घडल्या, त्यातून काय शिकाय भेटलं काय नाही म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू दा। तसं 2024 वर्ष ना माझ्यासाठी खूप खराब गेलं, कारण का तर काही लोकांनी आपले चेहरे दाखवले, रक्ताच्या नात्याने धोका दिला, मांडलेल्या नात्याने धोका दिला, फक्त धोका एवढं 2024 मध्ये भेटलं। पण त्यातनं खूप काही शिकाय भेटलं, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही हे सगळं त्या वर्षानं मला शिकवून दिलं। तशा 3 गोष्टी माझ्या आयुष्यात 2024 मध्ये चांगल्या घडल्या। पहिली म्हणजे माझी चिमणी भेटली मला 2024 मध्ये, स्वामी सुद्धा माझ्या आयुष्यात 2024 मध्येच आले, आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासारखी YouTube फॅमिली भेटली की ज्यांचा एवढा सगळा सपोर्ट आहे। केवढ्या लवकर आपले सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले, 10,000 आपले सबस्क्रायबर्स फक्त किती 2.5 ते 3 महिन्यामध्येच कंप्लीट झालेले आहेत। खरंच एवढा आनंद होतो ना सांगाय सुद्धा, खरंच खूप छान वाटतं। तसा ना सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की ताई तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं की नाही। खरं सांगायचं तर मी खूप जास्त टेन्शन मध्ये आहे, कारण मी मॉनिटाईज साठी किती दिवस झाला अप्लाय केलाय, पण ते मॉनिटाईज अजून झालेलंच नाहीये। पण आपलं चॅनल जसं म्हणायला गेलं तर मॉनिटाईज झालेलं आहे, फक्त अप्लाय केलाय ते एक्सेप्ट करणं बाकी आहे। त्यामुळे खूप जास्त टेन्शन आहे, काय प्रॉब्लेम तर नाही झाला, काय चुकीचं तर नाही भरलं असं वगैरे थोडं आहे। पण झाल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेन की झालं म्हणून। मग तसं आपलं चॅनल म्हणायला गेलं तर कंप्लीट झालेलं आहे जे काय असतंय ते, तर बघूया मग पुढं काय होतं, तुमच्यासोबत शेअर करेनच। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही YouTube मधनं काय कमवलं। तसं कमाई म्हटलं पैशाच्या बाबतीत अजून 1 रुपयाची नाहीये, पण एवढे छान छान माणसं कमवलेत की काय सांगू। एका ताईने ना मला माझ्या एका व्हिडिओवर कमेंट केली होती, ताई तुला डिलिव्हरीचे पैसे वगैरे भेटले का, जे बाळ झाल्यानंतर भेटतात ना ते वाले। तर मी त्यांना रिप्लाय केला ताई नाही भेटले म्हणून। तर त्यांनी ना मला इंस्टाग्रामला मेसेज केले, ताई मी आशा वगैरे आहे, तर तुम्हाला पैसे कसे काय नाही भेटले एवढे दिवस झाले वगैरे। मी म्हटलं डॉक्युमेंट तर दिलेले आहेत, पण काय माहित नाही काय प्रॉब्लेम वगैरे झालाय। तर ते बोलले ताई मला आधार कार्ड द्या, म्हटलं मी चेक करते। मी म्हटलं बाबा आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट देऊ नको। मग थोडंफार सर्चिंग केलं, कारण सोशल मीडियावर मी खूप जास्त घाबरते, जरी सोशल मीडिया यूज करत असले तरी जरा स्वतःची सेफ्टी चांगली ना। मग मी सर्च केलं, मग ठीक आहे म्हटलं, मग मी देऊन टाकले त्यांना आधार कार्ड। त्यांनी चेक वगैरे केलं तर मला बोलले ताई तुझा फॉर्म नाही भरलेला। बोलले मी भरू का, म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल तर भरा, बोलले काय काय डॉक्युमेंट लागतात सांगा। मग माझ्याकडे होती डॉक्युमेंटची कमतरता, अर्धे डॉक्युमेंट आहेत अर्धे नाहीत, म्हणजे होतं ते पाठवलं त्याच्यावर काय कंप्लीट झालं नाही। त्यांनी दुपारी 2 वाजल्यापासून माझा फॉर्म भरायचा ट्राय करत होते, त्यांचं काम ऍडजस्ट करून। मी म्हटलं ताई जाऊ द्या, म्हटलं सोडून द्या, माझ्याकडे डॉक्युमेंटच नाहीत। तर नाही बोलले ताई मी भरून देईन बोलले फॉर्म। मग रात्री 10 वाजता फायनली ना त्यांनी माझा फॉर्म भरला। ते पण ना त्यांनी त्यांच्या इथले ना हे केलं, आयुष्यमान कार्ड असतं ना ते काढलं आणि त्याच्यावरून माझा फॉर्म भरला। मला बोलले ताई 15 ते 1 महिन्यामध्ये, म्हणजे हे 15 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये पैसे येऊन जातील बोलल्या। म्हटलं पैशाचं जाऊ दे, म्हटलं एवढी चांगली माणसं भेटले ते काय कमी आहे का। दुपारपासून झटत होत्या माझ्यासाठी की माझं ते कम्प्लीट व्हावं म्हणून। तशा त्या अहमदनगरच्या आहेत ज्यांना की मी ओळखत नाही, त्यांनी मला व्हिडिओ मधून बघते, त्यांना माझे व्हिडिओज आवडते, चिमणी आवडते। म्हणजे ताई खरंच तुम्ही खूप छान ब्लॉग बनवता। म्हटलं ते सगळं ठीक आहे, पण एवढं कोणी आजकाल कोणासाठी करत नाही। तर बोलले ताई मला जमतंय, म्हणून मी म्हटलं हेल्प करावी, मला तुमचे ब्लॉग वगैरे खूप जास्त आवडतात, चिमणी खूप जास्त आवडते। म्हटलं खरंच थँक्यू। त्यांचं म्हणजे मेघा नाव आहे त्यांचं, मेघा ताई। त्यांनी ही व्हिडिओ बघत असेल ना तर ताई नक्की कमेंट करा, या व्हिडिओवर मी कमेंट तुमची पिन करेन, म्हणजे सगळ्यांना समजेल की कोणती ताई आहे नेमकी ती। मग ना खरंच छान वाटलं त्यांच्याशी कॉलवर सुद्धा बोलणं झालं। त्यांनी एवढे छान बोलल्या ना, एवढ्या लांबच्यात पण वाटतच नव्हतं। सगळ्यांचे असं कसं झालं बोलताना, मी खूप लोकांशी बोलते म्हणजे कॉलवर वगैरे, म्हणजे ज्यांना काय हेल्प हवे, मला जे काय माहिती आहे मी त्यांना सांगते। पण खरंच असं वाटतं की हा काय तर आपण कमवतोय। माणूस की म्हटलं ना तर बस पैशाचं सोडा, ते आज ना उद्या कमवूच की त्याचं काय आहे। पण जे माणसं भेटलेत ना ते खरंच हे आहेत, कारण एवढं सगळं नाही कोण कुणासाठी विचार करत आजच्या ह्याच्यामध्ये। त्यामुळे ना खरंच सगळ्यांचं मानावं तेवढं आभार कमीच, त्यासाठी खरंच थँक्यू। आणि मग आता नवीन 2025 वर्ष येते, त्यासाठी सगळ्यांनी सावध राहावा, कारण का तर माहितच आहे तुम्हाला आपले तसं गेलेलं प्रत्येक वर्ष काही ना काही शिकवते। गेलेले 24 वर्ष मी काही ना काही शिकतच आले, तसं प्रत्येक वर्षानं मला मजबूतच बनवले। तसं म्हणायला गेलं तर सगळ्यात जास्त मजबूत मी 2024 मध्ये झालेले आहे, कारण ज्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता ना त्या लोकांनी धोका दिला, म्हटल्यावर मग मजबूती तर येणारच ना।
आता लढाई तयार आहे, कारण का तर माझ्याकडे माझी चिमणी आहे, बस तिच्यासाठी सगळं काय ऍडजस्ट करायचं आहे, खूप काही तिची स्वप्न पूर्ण करायची आहेत काय आहेत, त्यामुळे मी लढाईला तयार आहे 2025 मध्ये. हा माझी पूर्ण तयारी झालेली आहे 2025 ला फेस करण्याची. खूप सारे प्रॉब्लेम येतील मला माहित आहे, जसं 2024 हे गेलं, पण मला माहित आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे कदाचित माझं 2025 मस्त जाईल असं वाटतंय मला, कारण का आता सुरुवातच छान होणार आहे मला माहित आहे. कारण आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा 5,500 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. इंस्टाग्रामची पण आयडी खोललेली आहे, चिमणी ब्लॉग सर्च केलं ना तर येऊन जाईल, कारण तिथं मी आयडी दिले पण तिथून क्लिक केल्यानंतर काय तर वेगळं येईना गेली ती आयडी, पण चिमणी ब्लॉग टाकलं ना इंस्टाग्रामला येऊन जाईल. सगळे व्हिडिओ मस्त त्याच्यावर ही ट्रेंडिंग चालू आहेत, मस्त लाख मिलियन पर्यंत व्ह्यूज चाललेत. खरंच खूप छान वाटते, बाहेर निघालं ना लोक ओळखायला येतं. असं भीती सुद्धा वाटते की हा बाहेर निघू की न निघू, आनंद सुद्धा आहे की हा एक नाव झालं आपलं 2024 मध्ये. त्यामुळे खरंच वाटलं नव्हतं की 2024 मध्ये काय होईल, तसेच म्हणजे झाले प्रॉब्लेम आले, पण ठीक आहे, शिकले काय ना काय त्यातून. तुम्ही सुद्धा ना जे तुमच्यासोबत 2024 मध्ये झालं ना ते विसरून जाऊ नका, लक्षात ठेवा आणि 2025 ला फेस करायला तयार राहा. कारण का मी जेव्हा पण लाईव्ह जाते ना खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येतात, मला ताई असं लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत तसे आहेत. सगळ्यांच्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात, माझ्याही आहेत, सगळ्यांच्याच असतात, पण कसं असतं त्यातून काय तर शिकायचं असतं, त्यांना फेस करायचं जमतं. थोडंफार असते ते थोड्या वेळासाठीच असतात, पूर्ण कायमस्वरूपी ते प्रॉब्लेम राहत नाहीत. फक्त आपल्याला तेवढा टाइम जो आहे ना त्या प्रॉब्लेमचा ऍडजस्ट करायला लागतो. त्यामुळे स्वतःला मजबूत बनवा, कोणत्याही गोष्टीमध्ये हार मानू नका. आणि प्रत्येक नवीन वर्ष आपल्याला लढाईसाठी येतंय, त्यामुळे लढायला तयार राहा. आणि 2024 जो गेलं तसं गेलं, पण 2025 चांगलं जाईल याचा नक्की प्रयत्न करा. कारण का तर खरंच सगळ्याच्यावर तसं म्हणायला गेलं तर जिम्मेदारी असतेच, पण त्या जिम्मेदारी निभवायला हे करा आणि नवीन काय तर करण्याचा प्रयत्न करा 2025 मध्ये, ज्याच्याकडून तुम्ही स्वतः स्वयंभू होचीला, कुणावर डिपेंड राहणार नाही वगैरे, माझं असंच म्हणणं आहे. कारण युट्यूब म्हणजे चालू करायला काहीच हरकत नाही. खरंच युट्यूब मध्ये खूप म्हणजे हे भेटते, एवढी छान लोक आहेत, त्याचे सगळ्यांनाच भेटत नाहीत. कारण खूप लोकांच्या कमेंटमध्ये मी जाऊन बघते ना, असे कमेंट करतात ना, ते वाचून त्याला काय वाटत ते माहित नाही, पण मला सुद्धा वाईट वाटतं अशा त्या कमेंट असतात. पण आपल्या चॅनलवर पण येते, पण मी डिलीट मारून टाकते, नाहीतर लक्ष देत नाही. ते मी एक व्हिडिओ बनवला होता, ते सोडा, त्याचं काय नाही. पण जे चांगले कमेंट आहेत ना, म्हणजे एवढे मस्त, ते वाचतानाच एवढं म्हणजे असं मनातून अशी खुशी वाटते की हा एवढे छान कमेंट वगैरे. खरंच त्यासाठी थँक्यू. आणि चला मग नवीन वर्ष येतंय, तुम्हा सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये हॅप्पी न्यू इयर. नवीन वर्ष तुमचं सुखाचं जावं. मी स्वामीचरणी प्रार्थना करेन की या नवीन वर्षात ज्यांच्या कुणाच्या अपुऱ्या इच्छा राहिलेल्या असतील ना, ते या नवीन वर्षामध्ये स्वामी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतील. खरंच जसं माझ्या आयुष्यात स्वामींनी ना माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत, आणि एवढा मोठा सपोर्ट आहे स्वामींचा माझ्या पाठीशी, तसा तुमच्याही पाठीशी ना स्वामींचा सपोर्ट राहील. त्यासाठी मी नक्की स्वामींच्या जवळ प्रार्थना करेन. आणि तुम्ही सुद्धा हार मानू नका, येणाऱ्या नवीन वर्षाला म्हणजे एकदम जोमामध्ये स्वागत करा आणि एकदम मस्त हे नवीन वर्ष घालवा. चला मग आता जाते, काम बाकी आहे, स्वयंपाक बाकी आहे. भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय.